आणि इकडे पाय सावकाश हळूहळू सावकाश सावकाश दुखतंय का अजून? अगं नाही आय एम ओके ग. काही ओके बिके नाही. बघ पाय किती सुजलाय. करू देत मला. पहिले जरा चटका बसला ना गरम पाण्याचा म्हणून जरा आऊ केलं. चटका बसतोय तुला? काही काय तुझ्यासाठी कोमट पाणी केलंय मी. जरा शेक बसला ना पायाला आराम मिळेल. अगं आई तू पण ना. आई तू पण ना. बनी पण ना. मग गुटगुटला कोणी सांगितलेला? मग रस्त्यावरून एकटं चालत यायला कोणी सांगितलं होतं? तू की मी? मग मला शाळेतून आणायला कोण विसरलं? मी की तू? मीच. तरी पण करू देत मला. झालं. चला आता हे बाजूला करू देत. बरं वाटतंय ना? तुला जर बरं वाटत नसेल तर आपण होमवर्क नंतर करूया. नाहीतर असू दे, मी बोलते टीचरशी नंतर. आई मला ते ताप आलाय काय बरं वाटायला? फक्त खर्चटलंय. आणि होमवर्कचं म्हणशील तर तुम्हाला करावाच लागणार आहे. आणि तसंही शीतल टीचरने एस्से लिहायला सांगितले, तो पण मराठीत. हो? मराठीमध्ये म्हणजे सोपं आहे. कुठल्या विषयावर लिहिणार आहेस एस्से? माझे पालक. सापडली. बघू. सापडलं. माझे पालक. आता माझे पालक म्हणजे कोणाकोणाविषयी लिहिणार तू? मी, आजी, आजोबा आणि कुंदा मावशी. आणि बाबा? आई मी एस्से मध्ये सगळ्यांबद्दल लिहीन, पण बाबांबद्दल काय लिहू? आई मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. आजी आजोबा कुंदा मावशी यांच्याबद्दल पण माहिती आहे, पण बाबाबद्दल मला काहीच माहिती नाहीये. आई मला माझ्या बाबाविषयी सांग ना आई. मग मी एस्से बद्दल सगळे लिहीन. सांग ना आई माझ्या बाबाबद्दल. कसा आहे ग माझा बाबा? सांग ना आई. मी आलो लगेच. हो पटकन येतो. हो आलो 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 आलो. बेबीराव, बेबीराव, बेबीराव. ओ बेबीराव. रानडे घाबरता काय? मीच आहे बेबी. बेबीराव असं काय? अहो फोन करून बाहेर बोलवलं. आपलंच घर आहे, आतमध्ये यायचं ना. चला या 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 या. आज नको. आज मी वेगळ्या कामासाठी आलोय. सकाळपासून नुसत्या चक्रात चाललोय. रानडे ठाकूर, ठाकूर रानडे. सकाळी आलो तुमच्या सुनेचा फोटो घेऊन गेलो आणि आत्ता आलोय ते आमच्या मुलाचा फोटो. त्याचा स्वीकार करा. आणि हे सगळं छान जुळून आलं की मग एखाद्या दिवशी हक्काने येईन आणि येथेच चहा धडून जाईल. नक्की नक्की. येऊ या. नमस्कार. उद्या तुमचा निर्णय कळवा. आता फोटो पाठवते, कारण तुमची वसुंधरा जर बनीला सोडून या घरी यायला तयार असेल तरच आमचा होकार आहे. म्हणून तुमचा निर्णय काहीही करून उद्याच्या उद्या कळवा. आई सांग ना काय काम करतो माझा बाबा? आई सांगणारीस का आता? आणि असं काय करतोय सरे? मी तुला सँडविच बनवून देऊ? नको आहे मला सँडविच. तू मला सांग माझा बाबा कुठल्या देशात असतो? आई त्याने मला साधा व्हिडिओ कॉल पण नाही केलाय. मी त्याला साधा भेटलो पण नाही. आई बाबाला माझी आठवण येत नाही का ग?
नाही बनी, असं नाहीये बाळा. खूप खूप आठवण येते बाबाला तुझी. मग बाबा मला भेटायला काही येत नाही आई? मी आवडत नाही का गो बाबाला? तो माझ्या बर्थडेला पण नाही येत, फक्त गिफ्ट पाठवतो. बाबाचा एक फोटो पण तू घरात लावला नाहीस आई. मला ना माझा बाबाच माहिती नाहीये, तर मी माझा एसे कसा कम्प्लीट करू सांग नाही. मी माझ्या बाबाबद्दल काय लिहू? नाहीतर मी एक कामच करतो, मी देतो की माझा बाबा डिसअपियर बाबा आहे. मग मला मी 0 मार्क्स देतील आणि मग सगळे असतील माझ्यावर. मग चालेल ना तुला? बनी, जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. कट्टी जा, मला तुमच्यासोबत पण नाही बोलायचंय. कट्टी बनी बाळा, आकाशरावांचा फोटो आहे. वसू, तुला बनीच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाहीये, कारण बनीचा बाबा कुठे आहे हे आपण त्याला सांगूच शकत नाही. वसू, बनी त्याच्या बाबाला शोधत नाहीये, तर त्याच्या बाबाची जागा घेणाऱ्या व्यक्तीला शोधतोय. आणि ती व्यक्ती फक्त तूच त्याच्या आयुष्यात आणू शकतेस. हो, काय करताय हे? वसू, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो आलाय. एकदा बघून घे आणि तुझी पसंती कळव. मला उद्यापर्यंत त्यानं आपला निर्णय कळवायचा आहे. मला मुलगा आवडला असेल तर परस्पर होकार कळवून टाक. माझ्या होकाराची वाट बघू नका. अगं ऐक बघ. बनी, अहो, काय करताय? त्यांना फक्त वसू हवी आहे, बनी नको. आणि तरीही तुम्ही त्यांना हो म्हणायला निघालात. सुशीला, माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल. बनी माझा सुद्धा नातू आहे, मी त्याच्या बाबतीत काही चुकीचं करणार नाही. चुकीचं नाही, अनाथ करायला निघालायत त्याला. काय बोलतेस तू? हा फोटो घे आणि वसूच्या उशाशी ठेव. वसूला बघायचं तेव्हा ती बघेल. उद्यापर्यंत तिचा होकार येणं गरजेचं आहे. सुशीला, मला एवढंच कळतं की हे लग्न होणं वसूसाठी खूप योग्य आहे. बाकी भविष्याचा विचार देवीवर सोड. तिने सोडवलं ना सगळं, मग ती सगळं बघून घेईल काय ते. नाही, मी नाही, तू जाऊन बोल त्याच्याशी. तो उगाच चिडेल वगैरे. वहिनी, पाणी वगैरे कशाला घेऊन आलीस? मी आलो असतो ना. भाऊजी, इतके वर्ष तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी विरोध केला आणि आता तुमचं लग्न ठरतंय. सगळ्या गोष्टी भरभर होत आहेत नाही. माणसांच्या अटी सुद्धा भरभर बदलतायत. इट्स ओके वहिनी, मी ठीक आहे. पण तू प्लीज खाली जाताना हा फोटो घेऊन जा. फोटोचा खूप वाईट परिणाम झाला या दोघींवर. घाबरल्यात या दोघी. कोणी काय सांगितलं माहित नाही, पण सावत्र आईची इमेज त्यांच्या डोक्यात बसली. नवीन आई आल्यावर त्यांना त्रास देईल, बाबांना आपल्यापासून लांब करेल, असं काहीतरी म्हणत होते. त्यांच्या आयुष्यात
आई म्हणून एक नवीन व्यक्ती येणार आहे हे पचवायलाच वेळ लागणार आहे. हा बदल चांगल्यासाठीच आहे भाऊजी. मला कल्पना आहे वहिनी. मला माहिती आहे या घरात कोणी माझं वाईट चिंतणार नाही आणि तू तर नाहीच नाही. पण त्यामुळे माझ्या मुलींना दुखावणं मला मंजूर नाही. त्यांच्या आयुष्यात ही एक वाईट घटना म्हणून लक्षात राहील असं मला काही करायचं नाही. माझ्या मुली माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत. भाऊजी अहो लहान आहेत त्या. आज भांडतात तर उद्या विसरतात. आणि तुम्हाला वाटतंय तसा त्यांच्या मनावर आघात अजिबात होणार नाहीये. आणि वसुंधरा लग्न करून आपल्याच घरात येणार आहे. त्यामुळे हळूहळू करून त्यांच्या मनातनं सावत्राईची भीती निघून जाईल. भाऊजी प्रेमाने जग जिंकता येतं आणि आपल्या चिनू मनूचं मन जिंकणं त्यापुढे अवघड आहे का? होईल सगळं नीट. तुम्ही काळजी नका करू. आराम करा. येते मी. काय झालं, तू बोललीस त्याच्याशी? नाही, आकाश भाऊजी खूप अपसेट आहेत. आणि त्यांना मी जर आत्ता सांगितलं की आईने अशी विचित्र अट ठेवली आहे तर त्यांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि कदाचित ते लग्नालाही नकार देतील. मी काय म्हणते, आपण उद्याच बाबांना भेटू आणि त्यांना सांगू की आईने अशी चुकीची अट ठेवली. आकाश भाऊजींना या सगळ्यात इन्व्हॉल्व न केलेलंच बरं. हा, दियात बाबा. बाबा कधी भेटायला येशील मला? मला तुला उद्या बघायचंय, तुला उद्या भेटायचंय. उद्याचे उद्या ये, म्हणजे आपण दोघं तुझ्याबद्दल बंद लिहू. माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण कर. उद्या ये बाबा मला भेटायला. लव बनी. मिस यू. आजपर्यंत तू तुझ्या बाबांकडे प्रत्येक मनातली इच्छा व्यक्त करत होता. तुझ्या बाबांच्या रूपाने ती इच्छा ही तुझी आई पूर्ण करत होती. आणि तुझी इच्छा जी तू लिहून ठेवली आहेस ना, ती मी कशी पूर्ण करू? उद्याच्या उद्या तुझ्यासाठी बाबा कुठून आणू मी? नाही आणू शकत मी बाबा, नाही आणू शकत. हो, बोला ना. बोलतो ना, थांब जरा. बोलतो. एक नंबर. काय बाबा राहू द्या, मी करते नंतर. आई,
वसुंधराचे बाबा काय बोलले हो मग? तुमची अट मान्य केली का त्यांनी? हा? काय ग कसली अट? कशाबद्दल बोलते सावनी? आई, बाबांना न सांगताच तुम्ही रानडेंना अट घातलीये का? या सॉरी, मला माहित नव्हतं. अवनी, अगं तुझ्या जिभेला काही हाड? मुद्दामून सासूचा पाण उतारा करतेस की काय? एक मिनिट काय चाललं तुमचं? नाही म्हणजे हा काय प्रकार आहे सगळा? जयश्री, आता एवढं सगळं सांगितलंच आहेस ना, मग हेही सांगून टाक. हे बघा, मी त्या रानडेंसमोर अट ठेवली. लग्नानंतर फक्त वसुंधरा एकटीच सासरी येईल. तिचा मुलगा नाही. काय डोकं फिरलंय का तुझं? अशी कशी अट ठेवू शकतेस तू? मला वाटलंच होतं. मला काय म्हणायचंय ते समजून न घेता तुम्ही चिडणार, म्हणूनच सांगितलं नाही मी तुम्हाला. काय 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 म्हणायचंय? सांग आत्ता सांग. अहो, तिला मुलगा आहे आणि आपल्या घरी फक्त मुलीच आहेत. हो. जयश्री, तू काय आत्तापासूनच प्रॉपर्टीचे हिस्से करायला निघालीस? अगं, मुलांची अख्खी आयुष्य जायची आहेत. लक्षात ठेव, प्रॉपर्टीचे हिस्से एकदाच होतात, पण कुटुंब रोज एकत्र नांदत असतं. तू पण आई आहेस ना? उद्या तुला जर कुणी सांगितलं तुझ्या मुलाबरोबर तू राहायचं नाही, तर तुला ते मान्य होईल? मी माझ्या मुलासाठी आणि माझ्या नातींसाठी जे योग्य आहे, जे त्यांच्या भल्याचं आहे, तेच केलं. याला स्वार्थीपणा म्हणतात. आईला तिच्या मुलापासून दूर ठेवतेस. उद्या ती जर आपल्या घरी आली तर ती तुझ्या नातींना व्यवस्थित सांभाळणार आहे का? त्यांच्यावर प्रेम करणार आहे का? देव करतेस ना तू? मग तुझा देव तरी याला परवानगी देईल का? अहो, पण जर ती तिच्या मुलाला घेऊन इथे आली तर माझ्या नातींकडे ती लक्ष देईल याची काय गॅरंटी आहे? आणि त्या मुलाला आहेत ना त्याची आजी आजोबा, त्यांच्याकडे राहील तो. त्याला त्याची फॅमिली तोडून इथे आणण्यात तरी काय अर्थ आहे? एवढ्या सगळ्या माणसांची कसा ऍडजस्ट होणार आहे तो? अगं, एका आईला मुलापासून दूर ठेवणं याच्या इतकं मोठं पाप नाही, कळलं? लोक गाय विकतात ना, तेव्हा तेही सोबत वासरू देतात आणि तू माणसांना वेगळं करायला निघालीस. मला कुणीही पटवून द्यायचा प्रयत्न करू नका. वसुंधरेचा मुलगा या घरात येऊ शकत नाही. त्या मुलाला या घरात जागा नाही म्हणजे नाही. आई, जर त्या मुलाला या घरात जागा नसेल तर मला हे लग्नच करायचं नाही. तर आता हे लग्न होईल की नाही ते तूच ठरव. इतके दिवस तू माझ्या लग्नाच्या मागे लागली होतीस का? माझ्या मुलींना आई हवी होती, पण आता तू तिला तिच्या स्वतःच्या मुलापासून लांब करतेस. मला त्यांचं घर तोडून स्वतःचं घर नाही जोडायचं. दुसऱ्यांवर हक्क गाजवून बळजबरी करून नाते जोडता येत नाहीत. फक्त सौदा होतो आणि नात्यांचा सौदा मला नाही करायचा. तर आता जर ती तिच्या मुलासोबत या घरात येणार असेल तरच मी लग्न करेन. तर आता हे लग्न होईल की नाही ते तूच ठरव.
जयश्री, हे आपले संस्कार आहेत. आणि माझाही हा निर्णय आहे. तू त्यांना फोन करून कळव की माझं डोकं फिरलं होतं म्हणून मी तुम्हाला ही अट घातली. आता माझं डोकं ठिकाणावर आलंय, मी अट मागे घेते. कळलं?